आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथमधील श्री सेल्वविनायक मित्रमंडळानं यंदा स्वामीनगरचा राजा या गणपती बाप्पाच्या मंडळात केरळमधील सुप्रसिद्ध अशा पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। अतिशय भव्य असलेल्या पद्मनाभ स्वामी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारल्यानं गणेश भक्तांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते। या मित्रमंडळाचं यंदाचं 20वं वर्ष असून दरवर्षी एक विशेष अशी प्रतिकृती गणेशोत्सवात मंडळाकडून साकारली जाते। या मंडळाच्या 80 पेक्षा जास्त सदस्यांनी सुमारे 1.5 महिने परिश्रम करून स्वतः पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। आम्ही केरळमधील सर्वात श्रीमंत मंदिर पद्मनाभम मंदिर यांचं हुबेहूब मंदिर इथं साकारलेलं आहे। तर अंबरनाथमधील व आजूबाजूच्या लोकांना तिथे केरळमध्ये दर्शनासाठी जायला भेटत नाही, त्यामुळे मंदिर आम्ही इथं उभारले आहे। हो या हमने ये अयप्पा मंदिर जैसा 8 साल का हमारा इधर से अयप्पा मंदिर के लिए जाते हैं। ये साल हम लोग ने क्या किया, अयप्पा मंदिर हम लोग ट्रिप प्लान किया। हम लोग ने एक मंडल लोग कुछ लोग हम लोग वो ट्रिप किया। इधर से हम लोग 5 स्टेट घूमे। हम लोग ने महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटका, तमिलनाडु, केरल, ये सब सारे मंदिर हम लोग ने घूमा हम लोग ने। फिर उसमें से हम लोग ने ये मंदिर देखा। फिर ये मंदिर हमको अच्छा लगा और ये मंदिर बहुत पुराना मंदिर है, बहुत सालों का बहुत पुराना मंदिर है। फिर ये मंदिर के बारे में हम सुना कि ये मंदिर में ऐसे 6 दरवाजा थे। फिर उसमें 5 दरवाजा ओपन किया, एक दरवाजा अभी तक ओपन नहीं किया है। वो 5 दरवाजे में सोना, बहुत कुछ डायमंड वगैरह बहुत कुछ निकाला हुआ है इसमें से। इसके लिए हम सोचा कि ये मंदिर हम अपने इधर यहाँ पर करेंगे करके हमने प्लान करके फिर हमने किया। या मंदिरामध्ये भगवान विष्णू शेषनागावर विसावलेले आहेत असं देखाव्यात दाखवण्यात आलंय। देशातील विष्णूच्या 108 प्रमुख पवित्र मंदिरांपैकी पद्मनाभ स्वामी मंदिर हे एकमेव आहे। हे मंदिर म्हणजे द्रविड आणि केरळच्या शैलीच्या मिश्रणातून साकारलेले आहे आणि तशीच हुबेहूब प्रतिकृती या गणेश मंडळानं आपल्या बाप्पाच्या देखाव्यात साकारली आहे। लालबागच्या राजाची भव्य अशी मूर्ती इथे विराजमान झाली आहे। बाप्पाची मूर्ती आणि देखावा पाहण्यासाठी सध्या भक्तांची मोठी गर्दी होतीये। पब्लिक मीडिया, अंबरनाथ। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।